नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मेट्रोपॉलिटन शहरामध्ये टाउन प्लॅनिंग संदर्भात कोणते कोणते मुख्य प्रॉब्लेम आहेत। इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न खूपदा विचारला जातो आणि याचं व्यवस्थित उत्तर दिलं तर खूप चांगलं इम्प्रेशन सुद्धा पडते। सर्वप्रथम काही समस्या आपण सगळेच अनुभवतो, जसं की ट्रॅफिक कंजेशन, रस्ते कमी आणि गाड्या जास्त, सिवेज अँड ड्रेनेज इश्यू, वेगाने वाढलेल्या लोकसंख्येमुळे व्यवस्था अपुरी पडते, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट इम्पॅक्ट, शहरामध्ये उष्णता बेट प्रभाव, पोल्युशन अँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस, हवेचे व पाण्याचे दुष्परिणाम। पण मित्रांनो, या व्यतिरिक्त काही गंभीर प्रॉब्लेम आहे जे टाउन प्लॅनिंग मध्ये वारंवार दिसतात, जसं की अनप्लॅन्ड अर्बन स्प्रॉलो, शहर बाहेरच्या भागात अनियंत्रित पसरतात, यात शेतीची जमीन नष्ट होते आणि इन्फ्रास्ट्रक्चर महाग होतं। हाऊसिंग अँड स्लम, मोठ्या शहरांमध्ये सतत घरांची कमतरता असल्याने झोपडपट्ट्या तयार होतात, यामुळे बेसिक सर्व्हिसेसवर ताण येतो। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, शहर प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण करतं आणि त्याची योग्य सायंटिफिक डिस्पोजल होत नाही। इनइक्वॅलिटी इन इन्फ्रास्ट्रक्चर, काही भागात आधुनिक सुविधा असतात तर काही भाग पाण्यासाठी वंचित राहतो। लँड यूज कॉन्फ्लिक्ट्स, औद्योगिक निवासी व्यावसायिक व्यापार यामध्ये समतोल नसतो। अर्बन फ्लडिंग, जो की खूप मोठा आता प्रॉब्लेम चालू आहे, नाले नैसर्गिक जलवाहिनी बुजल्याने पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते। आणि लास्ट, गव्हर्नन्स अँड कोऑर्डिनेशन इश्यू, अनेक विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे नियोजनाचा परिणाम कमी होतो। जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं शहरी नियोजनातील मुख्य प्रॉब्लेम काय, तर तुम्ही सरळ उत्तर द्यायचंय, सर, मोठ्या शहरांमध्ये फक्त ट्रॅफिक, सांडपाणी किंवा प्रदूषण एवढेच मुद्दे नाहीत, तर अनप्लॅन्ड अर्बन सिटी, हाऊसिंग क्रायसिस, वेस्ट मॅनेजमेंट, लँड यूज कॉन्फ्लिक्ट्स अँड अर्बन फ्लडिंग हे गंभीर मुद्दे आहेत। यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट साध्य होणं कठीण जातं। असं उत्तर दिलं तर तुमचं टाउन प्लॅनिंग आणि त्यावरचं नॉलेज हे वरवर नसून खोलवर आहे हे पॅनलला नक्कीच वाटेल। म्हणजेच टाउन प्लॅनिंग हा फक्त रस्ते इमारतीचा विषय नाही, तर तो सोशल इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स साधण्याची प्रक्रिया आहे। याचं भान ठेवलं तर इंटरव्ह्यू मध्ये जास्त तुमचा प्रभाव पडेल। क्लिअर? तर थांबतोय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।